नमस्कार मित्रांनो. आज आपण शिरापूर गावातील जे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्ट मध्ये एक वास्तू बघायला आलेलो आहे. आपण आपण शिरापूर ते मोरूची रान आहे, त्या रानालगत जे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टालगत जे हे वास्तू आहे, आपण हे वास्तू बघत आहोत. तर शिरापूर लांबुटी सोलापूर पुणे जो हायवे आहे, या हायवे लगत जे लांबुटी गाव आहे तिथून 3 किलोमीटर शिरापूर आहे. आणि शिरापूर लगत जे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्ट मध्ये एक अशी वास्तू आहे पुरातत्व जुनी, ती आज आपण बघणार आहोत. तर तिचं घडीव काम आणि दगडाची रचना खूप वेगळी आहे. तर चला आपण बघूया. हे जी वास्तू आहे जे बघू शकता तुम्ही, ही दगडाची जी घडीव आहे ती खूप वेगळी आहे. आणि पुरातत्व खात्याचे काही अधिकारी पण आले होते ते पाहण्यासाठी, पाहणी करायला. हे बघू शकता, हे खूप मोठे शिळा पण आहेत आणि असं विखरलेला आहे. त्याचा काही भाग, काही अवशेष इथे आहेत त्याचे. तर हे सध्या तरी पावसाचे दिवस असल्यामुळं त्याच्या कडेने सगळं गवत आलेलं आहे आणि त्याच्या गवतामध्ये हे झाकून गेलेलं आहे. तर ह्या एवढ्या मोठ्या शिला आहेत त्या बघू शकता आपण, ज्या त्या पद्धतीची घडवी आहे. आणि हे मोठं होतं खूप, परंतु त्याचा काही भाग पडलेला आहे आणि त्याच्यामुळं एवढा भाग राहिलेला आहे. तर ह्याच जे घडीव काम आहे ते खूप हेवी आहे आणि खूप असे सुंदर प्रकारे ह्याचे घडीव काम झालेलं आहे. आणि हा एवढाच भाग राहिलेला आहे. तर हा कोणत्या काळामध्ये बांधलेला असेल ह्याचा काही ह्याच्यामध्ये, ह्याचे जे कोरीव दगड आहेत त्याच्यावर काही लिहिलेलं अद्याप तरी दिसत नाही. परंतु ह्याचे जे शिला आहेत त्याच्यावर काही नक्षीकाम एवढं उत्कृष्ट केलेलं आहे. आणि ह्याची जी बांधी आहे ती खूप भारी बांधी आहे. बघू शकता तुम्ही, इथे एक नक्षी आहे, ते दगडामध्येच कोरवलेलं आहे. आणि हे सध्या वास्तू तर पडीकच आहे. त्याच्या शिला इथं खाली टाकलेल्या आहेत बसण्यासाठी. हे आसन केलेलं खूप मोठे शिला आहेत, वजनदार. काही भाग इकडे पडलेला आहे गवतामध्ये, तर गवतामध्ये ही काही शिला आहेत, बघू शकता आपण. तर काही भाग गवतांमध्ये ही शिलांचा पडलेला आहे. खूप मोठ्या बैठक वस्तूच्या बसण्यासाठी पण ह्याचा काही भाग आहे इथं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दगड बसल अशा स्वरूपाचं हे वास्तू होतं, बघू शकता आपण. इथे सुद्धा आपल्याला एक दगड पाहायला मिळाला आहे, जो आपण आता वर छताच्या ठिकाणी बघितला होता त्या ठिकाणी तशा स्वरूपाची इथे अशी घडीव केलेली आहे. आणि तिथे पण हे असं पिंडीसारखं गोलाकाराचं चित्र आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हे चारही बाजूनी सेमच आहे, त्याची बांधी ही सेमच आहे. तर हे वास्तू जे आहे ती खूप जुना आहे. ह्याच्यावर काही लेख वगैरे नाहीत, जेणेकरून आपण अंदाज लावू शकतो की ही जी वास्तू आहे ती किती दिवसापूर्वीची असेल. तर अशाच व्हिडिओसाठी, अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा.